नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीला तयार करण्यासाठी सगळ्याच जणी आलेल्या असतात. कल्पना खरं तर सायलीला तयार करतच असते, पण या सगळ्याच जणी सांगतात की तुम्ही नको, मी करतो, आम्ही सजवतो ना सायलीला. असंही आता म्हटलं जातं. कल्पना म्हणते चांगलंच आहे, तुम्ही मिळून सजवताय, तर मी बाकीही इतर काही काम शिल्लक आहेत ना ती बघते. असं कल्पना त्या सगळ्यांना यांना सांगू लागते. इकडे सखी जी आहे आणि त्यासोबत भूमी ही आता छान पद्धतीने सायलीला सांभाळत असतात आणि सजवत देखील असतात. आणि कल्पनाला ना खरं तर नाही हे सगळं बघून ना तिथून जावंसं वाटतच नसतं. कल्पनाला सुद्धा आपल्या सुनेचा लूक हा खूपच जास्त आवडलेला असतो आणि त्यामुळेच आता ती एकटक बघत राहते. आणि त्याच वेळेला खरंच तुझं सौंदर्य किती नितळ आहे ग सायलीताई, असं सखी म्हणते. त्याच वेळेला अगं काय माझ्या सौंदर्याच इतकं कौतुक, तूही तर सुंदरच दिसतेस ना. आता सायली सखीला बोलत असते, तर इकडे मात्र आता सखी सांगत असते की तुझं नशीब खरंच खूप छान आहे. तुझा नवरा, तुझी सासू सासरे, सगळंच तुला कुटुंब किती सुंदर मिळाले, पण माझ्या नशिबात असं काही नाही. मग सायली तिला समजावते, नशिबाला कधीच कोणता दोष द्यायचा नसतो, कारण प्रत्येकाच्या नशिबात वेगवेगळं असतं आणि तुझंही नशीब तसंच असणार आहे. तू नको काळजी करू, आता तर तुझी सुरुवात आहे ना, हळूहळू सगळ्या गोष्टी सुधारतील. असंही बोलून ती आता सावरू लागते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सायलीला खूप छान तयार केलेलं असतं. तस आता अर्जुनला सुद्धा करायचं असतं. नेमका अर्जुनही तेवढ्यातच रूममध्ये येतो. सायलीच सौंदर्य बघत असतो सायलीला असं एवढं छान याच्यामध्ये बघून. आता तर त्याला खूप मोठा धक्काच बसलेला असतो. तो आता विचार करतो आणि तो म्हणतो की किती सुंदर दिसतेस तू. आणि ते फक्त नजरेचे खेळ सुरू असतात. त्यानंतर आता या सायलीच्या मैत्रिणी या मात्र आता अर्जुनला फोर्स करत असतात आणि अर्जुनला म्हणत असतात की नाही, तुम्हालाही थांबावं लागेल. थांबा थांबा थांबा, हा इथेच तुम्हालाही दागिने घालायचे आहेत. आता काव्याही पण फोर्स करत असते, पण कोणाचंही आता काही एक ऐकायला तयार नसतो. मग आता एवढं सकौ होऊन सुद्धा कोणाचेही ऐकायला तयार नसलेला हा म्हणतो की मला नको आहेत दागिने. तेवढ्यातच ना काव्याला फोन येतो, म्हणून काव्या बाहेर जाते. काव्याला फोन आल्यामुळे काव्या म्हणते की ही तोपर्यंत ह्याला तयार करा, मी येतेच, असं बोलून आता काव्या बाहेर सटकते. काव्या जशी बाहेर जाते ना, तशी मात्र इथे आता पूर्ण तयारी बाकीच्यांना मिळून करायची असते. आता अस्मिता सुद्धा अर्जुनला फोर्स करत असते आणि अर्जुनला सांगत असते की आता मी जराही ऐकणार नाहीये, तुला हे करावंच लागणार आहे. आणि असं बोलून ती सुद्धा आता त्याला दागिने घालण्यासाठी फोर्स करत असते, पण नाही, तो दागिने घालायला सरळ सरळ नकार देत असतो. त्यावर सायली आता त्याच्यावर चिडते आणि त्याला म्हणते की तुमचं तर ना हे नेहमीच झालेलं आहे, आता ना मला तुमचं जराही ऐकून घ्यायचं नाही, असंही ती आता म्हणते. आणि त्याच वेळेला आता मी ना तुमच्याशी बोलणारच नाही, बघा अबोला धरेन. मग आता अर्जुनची दुखरी नस सायलीने दाबल्यामुळे आता अर्जुनला गुपचूपणे ते दागिने घालून घ्यावेच लागतात. अर्जुनकडे सुद्धा कोणताही ऑप्शन उरलेला नसतो. मग आता अर्जुन शांतपणे ते दागिने घालून घेतो. जेव्हा ते दागिने तो घालून घेतो ना, तेव्हा मात्र आता सायली त्याला सगळे हेही दागिने वगैरे घालते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो. आता दोघेही जण खूप सुंदर असे दिसत असतात त्या हलव्याच्या दागिन्यांमध्ये. मग आता इथे काव्या जी आहे ती तर बाहेर गेलेली असते, तिला फोन आलेला असतो म्हणून. तर भूमी, सखी या दोघीही जणी सायली आणि अर्जुनच कौतुक करत असतात आणि म्हणत असतात की खरंच ना, किती सुंदर दिसताय, मस्तच, छानच दिसत अगदी, असं बोलून आता कौतुक केलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी तर अशा घडतच असतात, पण दुसरीकडे मात्र आता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप जास्त असतो. म्हणजेच सायलीला असं वाटत असतं की आपलीच पहिली संक्रांत आहे, तशी सखीची सुद्धा पहिली संक्रांत आहे. पण सखीला ती पहिली संक्रांत जी आहे जशी सेलिब्रेट
रेट करायची असते ना तशी करता येत नसते. आणि त्यामुळेच ना आता सखीकडनंच वाट लागलेली असते काय करावं आणि काय नाही ना हे काही एक सुचत नसते. इकडे आता काव्या फोनवर बोलत असते. काव्याला कॉल आलेला असतो आणि काव्या फोनवर बोलत असते. पण त्याच वेळेला नागराजही त्या गुंडांशी बोलायला बाहेर आलेला असतो. त्या गुंडांना आता सांगत असतो की तिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवा. तर ते गुंड म्हणत असतात की तुम्ही आम्हाला इथे लक्ष ठेवायला सांगता, पण मला एक सांगा इथे नेमक ठेवले कोणाला? आणि तुम्ही प्रत्येक वेळेला तसंच करता. मागच्या वेळेला सुद्धा महिप्त शेठला आमच्या ठेवलं होतं, पण तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. तुम्ही आम्हाला फसवलंय. तुमचा महिप्त शेठ सुटून काय केलं? तो जेलमध्येच गेलाय ना. उलट तिथे थांबला असता तर सुरक्षित राहिला असता, म्हणून मी त्याला तिथे ठेवलं होतं. आता सांगितलंय तेवढं काम करा, लक्ष ठेवा. तिच्यावर ती कुठूनही हल्ली नाही पाहिजे असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे तिकडे बरोबर लक्ष असतं. आणि काव्याने हे सगळं काही बरोबर हेरलेलं असतं. काव्याने आता हे सगळं बोलणं ऐकल्यामुळे नागराजची आता उलटी गिनती सुरू झालेली असते. म्हणजेच काय, तर आता सुमनलाच बांधून ठेवलेलं असणार आहे. यावर आता काव्याला संशय येतो आणि काव्या आता विचार करते की हे नक्कीच कशाबद्दल तरी बोलत आहेत. नक्कीच या सगळ्याबद्दल आपण आहे ना लवकरात लवकर सांगायला हो आणि आता उशीर करायला नको असा विचार करून ती आतमध्ये जाते. इकडे नागराज मात्र आता डोक्याला हात लावून उभा असतो. मी आता एक काम तर फक्त केलेलं असतं, त्यामुळे आता त्याला बरं वाटत असतं. इकडे मात्र आता सगळ्याच जणांना म्हणजे सगळ्याच घोडक्यामध्ये सायली, अर्जुन अडकले जातात. कारण त्यांची पहिली संक्रांत असते. आजूबाजूच्या बायका आणि ह्या सख्यामते सायली, अर्जुनला बाजूलाही जरा घेता येत नसतं. काव्याला आणि मग काय इकडे सायली, अर्जुन उभे असतातच आणि त्यांना हळद कुंकू वगैरे लावलं जातं. त्यासोबत काही बायका सुद्धा आलेले असतात. त्या बायकांना सुद्धा हळद कुंकू लावायचं असतं. इकडे आधी सायली आणि अर्जुनची पहिली संक्रांत असल्यामुळे सगळे लाड कल्पना त्यांचे पुरवत असते. आणि हे सगळं घडत असतानाच काव्या लांबून इकडे मात्र पाहत असते. आणि काव्याला खानाखुणा करून सांगायचं असतं सायलीला, पण बिचारीला त्या काही गोष्टी सांगताच येत नसतात. काही झालं तरी तिला आता शांत राहावं लागणार असतं. त्यामुळे आता काव्या फक्त इकडे तिकडे बघत असते. काव्याला सुद्धा आता विचार येत असतो. काव्या म्हणते की कसं सांगू मी आता, काय करू? इकडे तिकडे ती आता लक्ष देते, पण तिला लवकरात लवकर अर्जुन सायलीला या सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात आणि यासाठी तिचा जीव नुसता वर खाली होत असतो. इकडे कल्पना, प्रतिमा, सखी जण आता सायली अर्जुनच्या जवळ असतात. तेगोई देत असतात. आता सायली अर्जुनला सुद्धा सगळ्यांनाच तेगोई द्यायला सांगितलं जातं. मग आता सायली एक एक करून सगळ्यांनाच तेगोई देत असते. म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रमच त्यांचा पार पडत असतो. हळद कुंकू लावून तेगुळ द्यायचं आणि वानासं तिने जे झाड बनवलेलं आहे ते सुद्धा झाड प्रत्येकाला द्यायचं असं आता ठरलेलं असतं. आणि त्या पद्धतीनेच तसं ती वर्कआउट करत असते. या सगळ्या गोष्टी तर होतच असतात, पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सायली आणि अर्जुनच लक्ष समोर असलेल्या या नागराजकडे सुद्धा असतं. दोघंही जण खूप जास्त हसो आनंदात असतात. आणि तेव्हा त्यांना समोर नागराज दिसतो. नागराज दिसल्याबरोबर आता मात्र त्यांचं डोक सटकतं. नागराज जो आहे तो मात्र तिथे बसलेला असतो आणि त्याच वेळेला अर्जुनला पुढेही जायचं नसतं त्या नागराजशी बोलायला, पण सायली पुढे जाते आणि आता सायलीला बोलायचं असतं. आणि सायली आता म्हणत असते की काय झालं, तुम्ही आजही इथे आलात? आणि मग त्याच वेळेला आता काय करणार? मला घरात बसून ना सारखी आठवण येत राहते सुमनची. मग त्यापेक्षा विचार केला की इथे कार्यक्रमाला आलो तर माझं मनही लागेलच. मी इथे आलो असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला मात्र आता सायली म्हणत असते की सुमन काकू सापडतील की लवकरच, आणि ज्यांनी कोणी सुमन काकूंना गायब केले ना त्या माणसाला तर आम्ही सोडणार नाही आहोत. त्याला अशी शिक्षा देऊ ना, असं देखील सायली
आता मुद्दामहून नागराजकडे बघत त्याला टोमणे मारत असते. मग आता नागराजही थोडा बिथरतो, थोडा घाबरतो. तर आता सायलीने जे म्हटलेलं असतं ते प्रॉपर तर म्हटलेलं असतं, कारण तिला बाकी इतरांना सुद्धा डाऊट होता की सुमनला गायब करण्यामागे नक्कीच या नागराजचा हात आहे. पण तो आता सांगत नाहीये, कारण त्याला माहिती आहे की तीच सत्य फक्त तिलाच माहिती आहे. पण सायलीने आता धमकावल्यानंतर इकडे मात्र आता तो विचार करतो, इकडं मला निघायला हवं दुसरीकडे. आता कशीबशी त्या जंगलातून उठून साक्षी घरी आलेली असते आणि साक्षी जेव्हा घरी येते तेव्हा आता ती बघत असते समोर सचिन उभा असतो. सचिनची नजर तिच्यावर ना हटत नसते. तो विचार करतो की हिला कुठे लागला आहे एवढं, आणि म्हणूनच तो इकडे तिकडे बघत असतो. आणि त्याच वेळेला तो तिला विचारतो की काय झालं आहे, हे एवढं कसं काय लागलं, नक्की काय घडलं आहे, सांगशील का, असं विचारून तो तिला भंडावून सोडतो. पण आता घडलेली गोष्ट थोडी ना ती सांगू शकणार आहे, कारण तिलाही माहिती आहे की या सगळ्या गोष्टी ती सांगू शकणार नाहीये. त्यामुळेच ती आता सांगू लागते की काही नाही, माझा ॲक्सिडेंट झाला, असं ती आता खोटं खोटं सचिनला सांगू लागते. सचिन आता तिला कसं बसवतो आणि तिला म्हणत असतो की इथे शांत हो, इथे बस, आणि हे सगळं किती लागले तुला, बापरे किती भयंकर. आणि त्याच वेळेला तिचं फक्त म्हणणं इतकंच असतं की तू मला सोडून कुठेही जाऊ नको, कारण तिला आता तिच्या आधारासाठी कोणी नसतं ना. आणि तिला हे समजत असतं की तिला आधार देणारं असं कोणी नाही, म्हणूनच तिच्या अपेक्षा फक्त आणि फक्त सचिनकडं असतात. इकडे आता नागराजही विचार करतो, बराच वेळ मी इथे थांबलो आहे, जसं की ही प्रिया म्हणत होती की लक्ष तर ठेवायला हवा, तसंच मला का वाटते की या लोकांवर मला जाऊन लक्ष ठेवायला हवा. ते कारण मला ना थोडा डाऊट येतोय, नक्कीच ही लोक असतील का व्यवस्थित, म्हणजे यांनी सुमनवर लक्ष ठेवला असेल का, जसं प्रिया म्हणते तसं नाही. तर या लोकांनी लक्ष ठेवलं नसेल ना, तर प्रॉपर वाट लागेल. त्यापेक्षा मी एक काम करतो, मी स्वतः जातो आणि जातीने लक्ष घालतो. तर तेवढ्यातच ना सुमनचं व्हिडिओ मोबाईलमध्ये तो आधी बघत असतो. सुमनचं व्हिडिओ तो बघत असतानाच तिकडे आता भूमी आलेली असते आणि भूमीने हे सगळं बघितलेलं असतं. भूमी म्हणते, सुमन काकू. त्याबरोबर नागराज मागे वळतो. नागराज बघतो आणि नागराजला आता ती सांगते की सुमन काकूंना भेटतील, लवकरच भेटतील, मला माहिती, मला सायलीने सांगितले सगळं, असंही ती आता म्हणू लागते. तर आता इकडे भूमीने जे पाहिलेलं असतं ते तिला आता सखीला आणि त्यासोबत काव्याला सांगायचं असतं, आणि यासाठी तिथे दोघींना खाणाखुणा करून बोलावून घेते. आणि ती आता मोबाईलमध्ये तिने जो व्हिडिओ पाहिला आहे ना त्याबद्दल सांगू लागते. नागराज काकांच्या मोबाईल मधल्या त्या व्हिडिओमुळे आता मात्र काव्यासुद्धा आपलं तोंड उघडते आणि काव्याही म्हणते की मी सुद्धा नागराज काकांना फोनवर बोलताना ऐकलं आहे. ते कोणाशी तरी फोनवर बोलत होते आणि ते सरळ सांगत होते की तिला तिच्यावर लक्ष ठेवा, नक्कीच काहीतरी डाऊट आहे, म्हणजेच नागराज काकांनी सुमन काकूला किडनप केलेला आहे बहुतेक. पण आता आपण तो व्हिडिओ कसा मिळवायचा यासाठी आता त्या तिघीही जणी मिळून प्लॅनिंग करतात, कारण नागराजच्या मोबाईलमधला त्या व्हिडिओमुळेच सर सुमन कुठे आहे हे आता कळणार होतं. मग आता तो व्हिडिओच आपल्याला गायब करावा लागेल, असा विचार आता इकडे असणाऱ्या काव्या, सखी आणि भूमी करत असतात. आणि त्यामुळेच ना आता त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं. मग आता जेव्हा त्या प्लॅनिंग करतात तेव्हा तो आता वर्कआउट करण्यासाठी त्यांना आतमध्ये तर लवकरात लवकर जायचं असतं, कारण नागराज त्याला तर डील सोडून चालणार नाहीये. आपल्याला अर्जुन सायलीला ही गोष्ट सांगायला हवी. आता नागराजकडे सखी गेलेली असते आणि त्याला तिळगुळ येते. नागराज काका, तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. आणि त्याच वेळेला आता नागराज काकाला ती सांगते की नागराज काका, मला ना जरा फोटोज काढायचे होते, तुझ्या मोबाईलमध्ये काढतोस का, म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये नाही काढता येणार, कारण का मी मोबाईल आहे ना कुठे ठेवले मलाच नाही लक्षात येते, जरा काढतोस का, बस का इतकंच काढतो रा, उभी बी कसे फोटो काढायचे आहेत. मग आता ती एक एक पोस मारत
असते आणि ती पोज मारत असतानाच इकडे नागराज फोटोज काढत असतो. तेवढ्यातच ना तिथे आता काव्या येते. काव्या तिथे आल्याबरोबर आता काव्याला डोळ्याने इशारा करून सखीनच बोलवून घेतलेलं असतं. काव्या आता नागराजच्या हातातून मोबाईल खेचून घेते. नागराज काका थांबा, तुम्हाला नाही कळणार मुलींचे फोटो कसे काढले जातात, ते मी काढते थांबा. तिचे फोटो आता नागराजचा फोटो जसा काव्या घेते तसा मात्र आता नागराजचा जीव नुसता वर खाली होत असतो. कधी एकदा मोबाईल काढून घेतोय ना असं होत असतं. मग आता काव्याही म्हणते की थांबा नागराज काका, जर कोणाचा कॉल आला तर मी तुम्हाला देते, तोपर्यंत इथेच थांबा, मी फोटोज काढून घेते नाही हिचे. असं बोलून ती फोटोच्या बहाण्याने आता मोबाईल मधला तो व्हिडिओ सेंड करून घेत असते, जेणेकरून सुमनचा तो व्हिडिओ होता हे तर माहिती होतं. आणि इकडे झालं का म्हणून सखी बोलत असते. म्हणजे तिचं म्हणणं असं असतं की तो मोबाईल मधला व्हिडिओ शूट करून झाला आहे का, असंच तिचं आता म्हणणं असतं. मग आता मोबाईल मधला व्हिडिओ सेंड करून पण झालेला असतो आणि त्यामुळे ती म्हणते की हो म्हणतोय, जरा थांबा, जरा थांब, इथे बघ, इथे बघ, अशी बघ पदार असा की. मुद्दामून ती तिला असं सांगत असते. आणि जेव्हा तिचं काम होतं तेव्हा ती म्हणते की खरंच ना खूप सुंदर फोटो येतात नागराज काकांच्या मोबाईलमध्ये. नागराज काका खरंच हा थक्यू, असं ते आता दोघीही जणी बोलतात. दुसरीकडे आता इकडे सचिनला प्रश्न पडलेले असतात की एवढं सगळं कसं झालंय, काय झालंय, आणि म्हणूनच तो विचारत सुद्धा असतो. त्यावर तिने खोटं सांगितलेलं असावं की तिचा ॲक्सिडेंट झाला आहे. पण नक्कीच ना आता हा जो सचिन आहे ना त्याला 100% खात्री असते की नक्कीच ना त्या महिप्त शिकरेच काहीतरी झालेलं आहे आणि त्यामुळेच हे विचित्र वागत आहे, असंही तो आता विचार करू लागतो. आणि तो एकटक तिच्याकडे बघत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता पाहायला मिळतं की ती म्हणत असते की अरे माझं ना गाडीचा अपघात झाला आणि त्यामुळे हे सगळं झाले, पण ना या सगळ्यामुळे मला खूप जास्त टेन्शन आलेलं आहे, असंही आता कारण देऊन ती सांगत असते. पण सचिनला पूर्ण खात्री असते की हे सगळं कसं काय घडलं आहे. त्यामुळे आता सचिन हिना तिच्याकडे इग्नोर करत असतो. सचिनला माहिती असतं की हिच्या काही ॲक्सिडेंट वगैरे झालेला नाहीये, हिला जे काही लागलं आहे ते नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणजेच ही त्या महिपच्या शोधात बाहेर गेली असेल आणि तेव्हा हे सगळं झालं असणार आहे. पण ही मनासोबत खोट बोलते. पण आता हिला आपल्याला सोडूनही कुठे जायचं नाहीये, कारण त्याला माहिती आहे की ती सोन याच अंड देणारी कोंबडी आहे. तो अगदीच तिला मिठी वगैरे मारत असतो आणि तिला अगदी जवळ वगैरे घेऊन आता समजावत असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे सायली अर्जुन रूममध्ये आलेली असतात. अर्जुन सायलीला म्हणत असतो की काय झालं. सायली म्हणते, अहो तुम्हीच मला बोललात ना या करून, म्हणून मी आले. अगं मला वाटलं तू बोलवलेस म्हणून मी इथे आलोय स्टडीमध्ये, तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी आता. अर्जुन बोलू लागतो. अर्जुनला सायली म्हणते की नाही हो, मग हे असं कसं झालं. आणि तेवढ्यातच आता इकडे तिकडे बघितलं जातं आणि समोरून ना आता त्या तिघीही जणी येतात आणि त्या बोलत असतात की थांबा जरा, आम्हाला बोलायचं आहे. तोपर्यंत नागराज इकडे तिकडे बघतो. नागराज विचार करतो की हे काय, इथे तर आता कोणी सुद्धा नाही आहे. म्हणजेच ना आता तो विचार करतो तो की काहीतरी गडबड आहे, इथून आता मला सटकायला हवं. म्हणजेच कसं तिकडे जाऊन एकदा लक्षच घालतो. एवढा ना बोललो होतो, पण आता निघावंच लागेल, नाही तर ती लोक काहीतरी लफडा करतील, असं बोलून आता तो सुद्धा तिकडं निघतो. इकडे सखी काव्या आणि त्यासोबत भूमीने अर्जुनला बोलवून घेतलेलं असतं आणि सायली अर्जुनला आता त्या बोलत असतात की आम्हाला एक महत्वाचं सांगायचं आहे. आता ते मोबाईल मधला तो व्हिडिओ, त्यासोबत ते बोलणं, या सगळ्याबद्दल आता काव्या भूमी सांगू लागतात. आणि त्यानंतर त्यांनी केलेला तो प्लॅन, त्या मोबाईल मधला तो व्हिडिओ मिळवायचा, या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता अर्जुन सायलीला खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे सुमन कुठे आहे याबद्दल नागराज काकांना माहिती आहे, हे सुद्धा
आता कळून चुकलेलं असतं, म्हणूनच आता काय करावं आणि ह्या सगळ्या टेन्शनमध्ये आताही लोक येतात. पण आता तो व्हिडिओ भेटला आहे म्हटल्यावर आपण सुमन काकूपर्यंत पोहोचू शकतो असं देखील काव्या आता सायली अर्जुनला सांगत असते. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता अर्जुन सायलीच डोकं फिरतं. अर्जुन सायली विचार करतात की आता हीच स्थिती वेळ आहे आणि आपल्याला आता घाव हा घालावाच लागणार आहे. खूप झालं, खूप सहन केलं, पण इथून पुढे नाही सहन करता येणार आपल्याला. आता नागराज काकानेच हे सगळं केलं आहे, याचा तर आपल्याकडे आता पुरावा सुद्धा आहे. पण आपल्याला आता सुमन काकूंची सुटका करावी लागेल. या सगळ्याबद्दल आता अर्जुन सायली विचार करू लागतात. म्हणूनच आता पुढील भागामध्ये मागचा पुढचा विचार न करून आता त्या बाहेर पडलेले असतात. म्हणजे सायली, अर्जुन हे दोघेही जण बाहेर पडतात, कारण त्यांना काही झालं तरी सुमनच्या त्या लोकेशनपर्यंत पोहोचायचं असतं. सुमनला सोडवण्यासाठी त्यातील लोक आधी बरोबर एका ठिकाणी गेलेली असतात जिथे सुमनला ठेवलेलं आहे. पण जेव्हा ती लोक तिथे पोहोचतात तेव्हा मात्र त्यांना आजूबाजूला कोणी दिसत नाही. पण सुमनचं लक्ष जातं की मला वाचवायला सायली अर्जुन आलेले आहेत आणि म्हणूनच ती इकडे तिकडे बघत असते. आणि त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की काय करायचं आहे. म्हणजे आता सुमन काकू इथे नाहीयेत, पण त्याच वेळेला ना मुद्दामूनच ना आतमधून खुर्चीचा आवाज ना सुमन करते. म्हणजे सुमनला आता तिथून बाहेर पडायचं असतं ना, यासाठी सुमन आता आवाज करू लागते. आणि सुमनच्या आवाजाने सायली अर्जुनला डाऊट येतो की इथे कोणीतरी आहे आणि म्हणूनच आता ती लगेचच आतमध्ये जायला निघते. तर सुमन तिथे खुर्चीवर बसलेली त्यांना दिसते. सुमन दिसल्याबरोबर आता सायली अर्जुनच्या जीवात जीव येतो. आता दोघंही जण कशा पद्धतीने सुमनची सुटका करून कुठे सुमनला गायब करतील. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.